आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। राम हा शाकाहारी नसून मांसाहारी होता। शिर्डीच्या मेळाव्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य। तब राइस नहीं था, तब राइस नहीं था, तब खाते क्या थे राजा राम, और राम क्षत्रिय था, तो क्षत्रिय का खाना ही मांसाहारी होता है। मुंबईच्या घाटकोपरमध्ये भाजपचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये आंदोलन। आमदार राम कदम यांच्या नेतृत्वामध्ये भाजप कार्यकर्ते आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक। जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, राम कदमांची मागणी। तर आव्हाडांच्या वक्तव्यावर ठाकरे आणि संजय राऊत गप्प का, राम कदम यांचा सवाल। उद्धव ठाकरेंना विचारायचं का हो तुमचा सामना गप्प आहे, का तुमचे प्रवक्ते गप्प आहेत, का तुम्ही आव्हाडांना जा विचार। बापाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघाले। अजित पवार गटाच्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांचं टीकास्त्र। आम्ही यांचा प्लॅन हाणून पाडू, जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट। इतर धर्मगुरूंचा अपमान केला असता तर जिवंत राहिले असते का, भाजप आमदार नितेश राणे यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल। नुपूर शर्माच्या नावाचा उल्लेख करत नितेश राणेंचा आव्हाडांवर निशाणा। जो अपमान प्रभू श्री रामचा मुंब्राच्या जितुद्दीननी केलेला आहे, अन्य कुठल्याही धर्माच्या किंवा त्यांच्या धर्मगुरूबद्दल केला असता तर आज तो जिवंत तरी राहिला असता का। देवी देवतांवरून वाद नको, वाद घालत बसणार की भविष्याचा विचार करणार, आदित्य ठाकरे यांची जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। खरं तर असे वाद झालेच नाही पाहिजेत आणि असे वक्तव्य माहित नाही मला हे त्यांनी केले की नाही, कारण मी अजून बघितलं नाही की आता आपण सगळेच हा विचार केला पाहिजे की आपण सगळे जे भूतकाळात झालं त्याच्यावर वाद करत बसणार की भविष्यासाठी आपण काही लढणार आहोत। महत्त्वाचे मुद्दे सोडून देवधर्मावर बोलणं सोडलं पाहिजे, रोहित पवार यांचा देखील सोशल मीडियावरून जितेंद्र आव्हाड यांना मोलाचा सल्ला। अरविंद केजरीवाल यांना आज अटक होणार नाही। ईडीकडून लवकरच अरविंद केजरीवाल यांच्या उत्तराची तपासणी आणि चौथी नोटीस देखील पाठवण्यात येणार, ईडीच्या सूत्रांकडून माहिती। सुषमा अंधारे यांच्या विरोधामध्ये मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद। अंधारे यांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप।